पेपर पाहिला, त्याच्यात रेकॉर्ड रेकॉर्ड दिसला JEE आणि नीटचे विद्यार्थ्यांच्या. करिअर झोनचे एक विशेष म्हणजे मुलांकडून खूप करवून गेले. त्यांनी तिथं गोंदियाला एवढं चांगलं स्थान मिळवलं आहे. आता आपल्या एरियामध्ये खूप चांगलं जबरदस्त स्थान मिळवलं आहे. तिच्याच म्हणण्यानुसार JEE क्लास करिअर झोनला असल्यामुळे तो पण सांगते की करिअर झोन सगळ्यात बेस्ट क्लासेस आहे म्हणून. आणि मुलगा किती वाजे सेल्फ स्टडीला तयार होतो, किती वाजे निघतो, हे सर्व आमच्या मोबाईलवर कळत राहते. आता मुलगा आमचा सेल्फ स्टडीमध्ये अभ्यास करत आहे, ते आम्हाला घरच माहीत होते मोबाईलमध्ये. माझं नाव विलास सुद्दाम टेंबरे. मी सर्वसाधारणच आहे, शेती वर्गातूनच आहे. आता आमच्या पहिली मुलगी पण आमची MBBSला GMCला गेली आहे. दुसऱ्या मुलीच्या वेळेस आम्ही अगोदर गोंदियाला दुसऱ्या कोचिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. नंतर 2021मध्ये पेपर पाहिला, त्याच्यात रेकॉर्ड दिसला JEE आणि नीटचे विद्यार्थ्यांच्या. त्यानंतर आम्ही करिअरला ॲडमिशन घेतलं. त्यात सक्सेसफुल झाली मुलगी. आज GMCला सीट मिळालेली आहे, सक्सेस आहे. करिअर झोनचे एक विशेष म्हणजे मुलांकडून खूप करवून घेणे, वरून त्यांच्या शंकेचं समाधान, त्यांचे डाऊट्स क्लिअर करणे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यात कसं आहे, मुलांना सॅटिस्फॅक्शन कसा मिळेल, त्यांच्या खाण्यापासून तर सर्व त्यांच्या राहण्यापासून सगळी व्यवस्था, हे सगळ्या गोष्टीचा दखल घेतली जाते. त्याच्यामुळे करिअरचं त्यांनी तिथं गोंदियाला एवढं चांगलं स्थान मिळवलं आहे. आता आपल्या एरियामध्ये खूप चांगलं जबरदस्त स्थान मिळवलं आहे. आणि जे मुलं इथून शिक्षणासाठी नांदेड, नागपूर इकडे तिकडे जायचे, ते मुलं सर्व रिटर्न होत आहेत आणि इथे ॲडमिशन घेऊन सक्सेस होत आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी हस्तरेखा विलास टेंबरे. मी एक हाऊसवाईफ आहे. ही सलोनी आमची मुलगी. ही पहिलीपासून ते 10वीपर्यंत भीमरावजी विद्यालय. नंतर हिचंच म्हणणं होतं की मला त्या कोचिंगमध्ये चांगलं नाही वाटत बा, मी करिअर झोन जॉईन करतो. नंतर आम्ही करिअर झोन तिने जॉईन केले. पहिल्या वर्षी पण गेल्या वर्षी खूप चांगले मार्क आले, यावर्षी पण आले. रोहित झा सरांनी तिला खूप मदत केली फिजिक्समध्ये. आणि ती 6 वाजता कोचिंगला जायची, नंतर 8ला टिफिन, नंतर आणखीन कोचिंग, मग नंतर 12चा डिनर. आणि ती 6 वाजतापासून ते 11 वाजतापर्यंत रातच्या कोचिंगमध्ये सेल्फ स्टडीसाठी राहायची. सगळा स्टाफ तिचा खूप चांगला आहे. आमच्याकडे 3 मुलं, मोठी MBBS गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज फायनल इयरला आहे. ही सेकंड यावर्षी GMC गोंदियाच मिळाला. आणि थर्ड मुलगा आहे, तो आम्ही हिच्याच म्हणण्यानुसार JEE क्लास करिअर झोनला असल्यामुळे दिला. तो पण सांगते की करिअर झोन सगळ्यात बेस्ट क्लासेस आहे म्हणून. हेलो, मेरा नाम सलोनी टेम्बरे है. मुझे सिलेक्शन अभी मेरा GMC गोंदिया में हुआ है. मैं करियर जोन में थी, वहाँ मैंने लास्ट ईयर भी थी, पर लास्ट ईयर थोड़ा मतलब कम ही आया था स्कोर, इसलिए इस बार फिर से ट्राई किया. इस बार साल भर मेरा परफॉर्मेंस मतलब टॉप में ही था, पर लास्ट में एकदम टफ पेपर आया था, तो इसके वजह से मैं एकदम पैनिक कर गई थी. मुझे तो लगा भी नहीं था कि सिलेक्शन होगा करके. मैं मतलब पेपर के बाद हम सभी बच्चे सर के पास गए, बहुत ज़्यादा रोए वगैरह, रोना धोना हुआ, पर एट लास्ट मिल ही गया. कोई भी GMC ही होती है. और करियर जोन का मतलब झा सर ने इतना सपोर्ट किया है, पर्सनली हर चीज़ में हेल्प की है. हर बार मतलब कुछ गलत होता था तो टारगेट कर देते थे, कुछ बोल देते थे, पर बहुत सपोर्ट किया है. कम मार्क होते थे तो सपोर्ट किए हैं. और पेपर वगैरह में कभी भी मतलब ऐसा नहीं लगा कि सपोर्ट नहीं मिलेगा. जब भी जाओ वो रहते थे. अगर नहीं भी मिले तो डाउट के लिए भी हमेशा रहते थे कोई ना कोई सर वहाँ पे. तो सपोर्ट बहुत मिला है. और सभी टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ सभी बेस्ट थे वहाँ के. हाँ, वही एटमॉस्फेयर रहता है ना. मुझे भी मतलब मेरा नंबर लगा था उधर क्या प्रोग्रेसिव में लगा था, वहाँ नहीं हुई थी, पर साकेत वगैरह बाकी के स्कूल में हुआ था. तो उन बच्चों को बहुत प्रॉफिट हुआ, क्योंकि वही एटमॉस्फेयर पहले मिल चुका था, वही में फिर हो गया, तो फिर उनका ठीक ही रहा. सरांचं खूप चांगलं आवडलं. म्हणजे काही मुलं घरच्या लोकांसोबत बोलण्यामध्ये खूप वेळ घालवतात. मी त्यांची मीटिंग अटेंड केली, त्यांनी एवढंच सांगितलं की महत्त्वाचं बोला, कमी वेळ द्या आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या. हे त्यांचा खूप महत्त्वाचा विषय होता. नाहीतर कधी रिश्तेदारांसोबत खूप वेळात बोलायचे असे त्याचे, ते पूर्ण कंप्लीट बंद करायला सांगितलं होते त्यांनी. खूप चांगलं आहे ते. आणि त्याच्यात एक अजून महत्त्वाचं म्हणजे सेल्फ स्टडी खूप चांगली व्यवस्था आहे तिथं करिअर झोन.
ती खूपच महत्त्वाची आहे. रात्री पण तुम्ही 12-1 वाजेपर्यंत तिथं अभ्यास करू शकता. आता मुलगा सांगतो आमचा तिथंच आहे, JEEचे क्लास लावलेला आहे. तो तिथंच 12 वाजेपर्यंत कधी कधी तिथंच अभ्यास करतो. खूप चांगलं आहे ते. स्टाफ खूप चांगला आहे. म्हणजे कधी सरांना, झा सरांना प्रॉब्लेम वाटला, कोणत्या सरांमध्ये कमतरता भासली तर ते चेंजेस करतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मुलांना नाही समजलं तर ते तरी त्याच्याकडे लक्ष देतात. नाहीतर काही काही कोचिंगमध्ये असं असते, तुम्हाला समजो अगर नको समजो, आपले टीचिंग करतात, पैसे घेतात तेवढे, तसं तिथं नाही वाटलं. त्याविषयी खूप महत्त्वाचं आहे ते. आणि कसं न सर्वात महत्त्वाचं असतं घरचं वातावरण आणि मुलांना पॉझिटिव्ह थिंकिंग. जर मुलांमध्ये, आता आमच्या मुलांसोबत एक घडलं, त्याचे रूम 2 पार्टनर सोडून गेले. त्याच्यानंतर त्याच्या मनातही फिलिंग अशी निर्माण झाली होती का आपणही का होते का. पण आम्ही घरून त्याला पॉझिटिव्ह थिंकिंगच देत आहोत. असं होत राहते. आमच्या मोठ्या मुलीच्या वेळेस खूप अडचणी आल्या. त्यावेळेस गोंदियाला करिअर सरांचं नव्हतं. 2000च्या अगोदरची गोष्ट आहे ती. नागपूरला खूप अडचणी आल्या होत्या. तिनं तर एवढा कष्ट सहन केलं. मोठ्या मुलींना 15 किलोमीटर स्वतःच्या 2 व्हीलरने अपडाऊन करून कोचिंगला तयार होत होती. एवढं नागपूरमध्ये, तेवढ्या पॉप्युलेशनमध्ये एवढं तिनं झेललं. आता सरांनी खूप चांगलं जवळ, आम्हाला खूप जवळ पडते आणि खूप चांगलं होते. एका दिवसात जाणं येणं, सर्व माहिती वगैरे. आणि मुलगा किती वाजे सेल्फ स्टडीला तयार होतो, किती वाजे निघतो, हे सर्व आमच्या मोबाईलवर कळत राहते. ते खूप महत्त्वाचं आहे. आता मुलगा आमचा सेल्फ स्टडीमध्ये आहे, अभ्यास करत आहे. ते आम्हाला घरच माहीत होते मोबाईलमध्ये. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद.